चला बॅटिंगसाठी दाखल व्हायचं लगेच. चला गणेशवाडी संघ अमित, हे आम्ही थोडं ग्राउंड मधनं बाहेर हो. चला सामना चालू होतो या ठिकाणी. चला 2 षटकांचा मॅच बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत आणि आता मॅचला सुरुवात होते पुन्हा एकदा. चला जास्त वेळ न घेता आपण या मॅचला सुरुवात करायची आहे. आणि बॅटर मैदानामध्ये रोहित पाटील आणि त्याच्या साथीनं आपण पाहिलं तर बॅटर. चला दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्यापर्यंत पोहोचायचा. रोहित पाटील, निलेश पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. रोहित पाटील, निलेश पाटील दोन्ही बंधूंची जोडी खरं तर मैदानामध्ये दाखल झाली आहे. आणि ही मॅच देखील तितक्याच पद्धतीने होणार आहे. अंबावली टीम सध्या बॉलिंग करणार आहे. चला प्लीज स्टार्ट करायचं आहे. राजू अप्पा मॅच स्टार्ट करा प्लीज. दादा बॉलरचं नाव काय आहे? गोलंदाज कोण आहे? चला मॅचला सुरुवात करा. काय हवं आहे? बॉलरचं नाव काय? संदेश बॉलिंग ट्रॅक वरती आला. तेजस असणार आहे आणि 2 षटकांचा मॅच. रोहित पाटील ऑन स्ट्राईक. जबरदस्त कव्हर मधून खेळा. डीप कव्हर मध्ये बॉल चाललाय, निघून जातोय सीमारेषा पार. ताकदवर षटकार रोहित पाटील यांच्या बॅट मधून. 2 षटकांचा मॅच आहे. जबरदस्त यार. पहिल्याच बॉल वरती तेजस वरती आक्रमण केलं आणि खरं तरी सुवर्ण संधी असणार आहे ज्याने री एंट्री केली आहे. आणि जर ही मॅच जिंकली तर तुम्ही सेकंड मॅच जिंकलात अजून तर समोर गणेशवाडी असंघ असणार आहे. पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार, तेजस वरती आक्रमण केलं. चांगली ताकद आहे रोहित पाटील यांच्याकडे. दुसऱ्या बॉल वरती देखील आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच 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 ड्रॉप झालाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. रोहित पाटील सेट ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग. 4 चौकार. व्हॉट अ शॉट. जबरदस्त. कॅचची नामी संधी उपलब्ध झाली होती आणि या संधीचं सोनं करायचं होतं. हातामध्ये बॉल होता पण त्या बॉल हातातून निसटलाय. धरती मातेला बहाल केलाय. त्या 4 झाल्या त्या 10. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल जलद गतीनं वेगानं इथे बॉल डिलिव्हर होतोय. सिंगल डॉट बॉलची होती सांगता 3 बॉलच्या पाठीमागे जमवल्यात त्या एकूण 10 धाबा. झटपट क्रिकेट आता खेळावं लागेल कारण का संध्याकाळचं सत्र चालू झालंय. आणखीन एक रोहित पाटील सेट ऑन फायर. बॉल निघून जातोय ते. बम 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 का बॅगेट सॅक. वर शॉट. सरळ व्ही सेप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक पाहत राहिला आणि पाहता बॉल निघून चाललाय षटकारासाठी. 16 धाबा 4 बॉलच्या पाठीमागे. जबरदस्त बॅटिंग. 4 6 0 4 6 असा सध्या आहे समीकरण. 16 धाबा झाल्यात. रोहित पाटील यांची दादागिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणखीन एक फटका जरूर मोठा आहे परंतु 4 क्षेत्ररक्षक आणि पकडलाय झेल आणि संपलाय. रोहित पाटील टीमचा मुखिया, टीमचा लीडर बात ऑन. ईट का जवाब पत्थर से. परंतु काही हरकत नाहीये. 16 धावा रोहित पाटील यांच्या बॅट मधून आलाय आणि आता पाऊस देखील पडतोय. रबर बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेट हंगामामधली पहिली सन्मानाची स्पर्धा.
16 धाबा झाल्यात बोर्डवरती. शेवटचा बॉल असणारा पहिला षटकामधला. चांगली बॅटिंग होते. शेवटचा बॉल तेजस पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. ओहो, हा बॉल चांगला सुरेख टाकलाय. ओव्हरची होती समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीला धाबा झाल्यापर्यंत बॅटिंग करत असताना बोरमुशी टीम सध्या 16 धाबा. त्याच्यामध्ये रोहित पाटील यांचं योगदान 6-4-6 16 धाब्याचं योगदान दिलं. शेवटचं षटक असणारा बॉलिंग ट्रॅक वरती रोहन आणि समोर असणारा निलेश पाटील. सिंगल इथे पहिल्या बॉलवरती सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धाबा इथे सहज पूर्ण केल्यात. 2 धाबा आल्या. टोटल झाल्या त्या 18. 2 षटकांचा मॅच. त्यामुळे ऑन साईडला टर्न केला या बॉलला आणि चांगली इथे बॅटिंग होती. 19 धाबा सध्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. निलेश पाटीलला आपण पाहिलं तर 2 बॉलच्या पाठीमागे 3 धाब्याचं योगदान. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा रोहन तयार होत आहेत. ओहो, बॅकफुटला पच करण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा डॉट बॉल आलाय. चांगला बॉल इथे डिलिव्हर करत असताना गोलंदाज रोहनला पाहताय. चांगला बॉल डिलिव्हर केलाय रोहननी. 3 बॉलचा खेळ विशेष बाकी. 19 धाबा सध्या सजला गेल्यात. पहिल्या त्या 1 ओव्हर मध्ये आल्या त्या 16 आणि आता चांगली गोलंदाजी टप्प्यावरती होती. आणखीन एक इथे एक सिंगल येते बॉलवरती. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. टोटल झाल्यात त्या 20 धाबा झाल्यात. नेक्स्ट मॅच गणेशवाडी आणि त्याचबरोबर विनर टीम असणार आहे. आता प्रत्येक हा मॅच 2-2 षटकाचा असणार आहे. वाह, जबरदस्त गोलंदाजी. बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं चाललाय. तर बॉलची होती सांगता. चांगला बॉल इथे डिलिव्हर करत असताना गोलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये ओसांडून धाबा 4 बॉलच्या वाटेमागे आला होता. परंतु रोहित पाटील जसा बाद झाला, ब्रेक तो लावला गेला. त्याच वेळी धाबांची गती पूर्णपणे आता खाली आली आहे. टीम दबावमध्ये आहे सध्या बोरमुशी टीम. परंतु एकाच मोठा फटका राजा बनवेल तुम्हाला. हा स्ट्रोक फसलाय बॉल हातामध्ये. आणखीन एक फलंदाज डाऊन होतोय बोरमुशी टीमचा. बॅटर कोण? निलेश पाटील. चला चला, घाई करा प्लीज लगेच. 20 धाबा झालेले आहेत आणि आता धाबांची गरज असणार आहे. 21 धाबांची गरज असणार आहे. अंबावली टीमला चला, बोरमुशी टीमचा लगेच फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. चला, बोरमुशी टीम आपण फिल्डिंग सजवून घ्यायचा. बोरमुशी टीम लगेच चला, फील्ड सजवायची आहे लगेच. जास्त वेळ घेऊ नका.
चला बुरबुशी टीम कोणताही न वेळ घेता आपण लगेच मॅच सुरुवात करायची आहे. एकवीस धावा जमवायच्या आहेत खरं तर अंबावडे टीमला आणि फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात. मॅच कडे वळतो. 21 धावांची आवश्यकता आहे आणि आघाडीची जोडी लीड करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले रोहन आणि त्याच्या साथीनं मॅचला होते सुरुवात आणि बॉलिंग करण्यासाठी गोलंदाज महादेव याचा वापर केला. पहिल्या षटकासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. बॉलर महादेव पहिलाच बॉल बॅटर तयार आहे. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न बॉल थांबलाय आणि इथे गपलत झाली आहे. इथे तालमेल चुकला गेलाय. एकाला जावं लागेल मारणी. बॅटर होईल गॉड. या अगोदर सामना होऊन झालेला गणेशवाडी संघाचे रवी नुगले यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येत आहे. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. पहिल्याच बॉल वरती विकेट आली. चला नेक्स्ट बॅटर लगेच जायचं मैदानामध्ये. नेक्स्ट बॅटर चला लगेच धावत जायचं लगेच. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. महादेव जबरदस्त इथे गोलंदाजी होतीये. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी जबरदस्त मोठा फटका. बॉल चाललाय चंद्रयान 3च्या भेटीला. बॉल सीमापार षटकार. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केले. षटकार टोकलाय पट्ट्याने. आल्या पावली निलेशला आपण सध्या निलेशच्या बॅटमधून मोठा धमाका झाला. तेजस नितीन बॅटिंग साठी टोटल झाल्यात आता 6 बॉलच्या पाठीमागे 21 धावा जमवायच्या आहेत आणि तशा पद्धतीची बॅटिंग होणे देखील महत्वाचं असणार आहे. ओहो तेजस 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 इथे काय झालं काय घडलं. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. राजू अप्पांचा एक सिंगल अतिरिक्त धाव सध्या ऍड होते. व्हाईट +1 अशा 2 धावा टोटल झाल्या तर एकूण एकत्र टीमच्या 8. 21 धावा जमवायच्या आहेत. आणखी 13 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत ते 10. मोठा फटका बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल थोडासा खाली राहिलाय. सिंगल या बॉल वरती देखील येते. सिंगल आली. टोटल झाल्या त्या 9 धावा. 12 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉल आहेत ते बाकी आता. विकेट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल चालला इथे पाठीमागच्या दिशेला. एक सिंगल येते इथे लेग बायच्या माध्यमातून. एक सिंगलचं योगदान. टोटल झाले ते आता 10. 11 धाव्यांची आणखीन गरज आहे.
बॉल आहेत बाकी ते 8 8 मध्ये 11. कोण जिंकणारी मॅच? भुरभुशी का अंबावडे? अंबावडे की भुरभुशी टीम? गावकोडे आताचा फलंदाज नेहमीच डोक्याचा ताप असतो. एक तर सिंगल मिळते आणि एकच धाव मिळेल. सिंगल आली या बॉलवरती. टोटल झाल्या त्या 11. 10 धाब्यांची आवश्यकता आहे. 7 बॉलचा खेळ बाकी. 7 बॉल मध्ये 11. एकाच मोठा फटका मॅच मध्ये जवळ आणेल. परंतु एक जर डॉट बॉल आला तर मॅच मध्ये रंगत 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 वाढेल. इथे डॉट आलाय. डॉट बॉलची होती सांगता. ओव्हरची होती समाप्त करण्याचा. 6 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. एका ओव्हर मध्ये 11 झाला. त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट देखील कोसळलाय. सहा बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. निलेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. चला घाई करा प्लीज. आणखी 5 मॅचेस आहेत आणि 5 वाजलेत. ओहो पहिलाच बॉल. पंच बोलले वाईट बॉलचा कॉल होता. 12 धाबा झाला स्कोर कार्ड वरती. 6 मॅचेस बॅलन्स आहेत. 6 मॅचेस. त्याला घाई करायची आहे. 6 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. जबरदस्त फटका परंतु त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षक देखील पाहत आहे. डॉट बॉल आलाय. 5 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. 5 बॉल 9. फटका सुरेख आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल थांबणार नाहीये आणि बॉल चालवते सीमा पार आलेला हा सुंदर प्रतिम चौकार. 4 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. रिएंट्री मधले हे 2 संघ सध्या संघर्ष करतात मॅच मध्ये. 4 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. एकात मोठा फटका. या मॅच मध्ये चांगली वापसी करू शकतो बॅटिंग करणारी टीम अंबावडे संघासाठी. निलेश पाटील चांगला बॉल टाकलाय. व्हाईट बॉलचा कॉल आहे. आता 4 बॉल 4 रनची आवश्यकता. चार बॉल 4. विकेट करण्याचा प्रयत्न परंतु चांगली गोलंदाजी. हाईट फॅक्टरचा चांगला वापर केलाय गोलंदाजाने. पिक करण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल डॉट. 3 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मॅच रफ अँड टफ क्वालिटी चालली आहे. फटका फसलाय. सिंगल आली. दोन बॉल 3 धाब्यांची आवश्यकता. टोटल आता 18 झाल्यात. 2 बॉल 3 ची आवश्यकता. मॅच ऑन आहे. निलेश पाटील सर्व सूत्राच्या हातामध्ये आहेत. एक तर सिंगल येते. सेकंडचा कॉल देखील आलाय आणि 2 धावा इथे आल्यात. आता शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 1. आता स्वाद दोन्ही टीमचा खरं तर रोखला गेलाय. हा मॅच खरं तर डोकं सुन्न करणारी ही मॅच. कोणता संघ जिंकणार आहे? एक संघ आतमध्ये एक संघ बाहेर. रिएंट्री केलेली आहे. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. कुठे जाऊ नका. एकत्र 1 आता 2 पुढे. त्यावर सगळे पुढे आलेत. रोहित पाटील यांचं षडयंत्र काय असणार आहे? निलेश पाटील आता कोणता बॉल हाताळणार आहेत? परंतु 2 बॉल 3 धावत असताना 2 तर आल्यात. आता 1 बॉल 1 रनची आवश्यकता. कोण हे मॅच जिंकणार? इथे हो आणि इथे मॅच जिंकलाय टीम अंबावडे टीम. हार्ड लक बॅड लक टीम भुरभुसे टीम. चला नेक्स्ट मॅच. चला गणेशवाडी आणि अंबावडे टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.
चला अंबावडे टीम आणि गणेशवाडी टीम. चला यजमान पास उडून घ्यायचं लगेच. अंबावडे टीमचा कॅप्टन या लगेच. वेळ खूप कमी आहे आणि 5 अजून